तुम्ही तुमच्या मुलांना ताप आला तर औषध देता, बरोबर. पण बिना तापाचं तुम्ही एखादा रोज एक पॅरासिटामॉल देता का? नाही. एखादं सर्दीचं औषध, नाही. एखादं अँटीबायोटिक नाही. नाही. मग शेतकरी त्याच्या हाडांना रोज एक तापाचं औषध देतो. रोज एक तापाचं औषध देतो म्हणजे काय, की रोज विनाकारण फवारणी करत राहतो. मग तुम्ही मुलांना काय सांगता, की तुम्ही चिकन, मटन, अंडी, भाज्या, दूध, मासे, फळं, तूप, लोणी, ताक हे सगळं खा, म्हणजे तुम्हाला तुमची प्रकृती उत्तम राहील, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आजार होणार नाही. राईट. म्हणजे काय करता तुम्ही, मुलांच्या पोषणावर भर देता, आणि पोषण उत्तम असेल तर प्रकृती उत्तम होते, आणि प्रकृती उत्तम असेल तर आजार येत नाहीत, आणि आजार आल्याने की सुदृढ होतात. तर आम्ही एक्झॅक्टली इथे हे करतोय. हे जे तुम्ही विचारलं हे काय, तर वरती आम्ही आमच्या मुलांना म्हणजे आमच्या शेताला आम्ही चिकन, मटन, अंडी, हाडं, रक्त, मासे वरती देतोय. ओके. म्हणजे काय, या प्रत्येक ड्रमामध्ये चिकनच्या आतली वेस्ट, आतडी, माशाचे वेस्ट, खूप खराब झालेली अंडी, हाडं, रक्त, जे मिळेल ते सगळं तिथे सडतंय. ओके. हे जे खालचं जे आहे ना एनोरेबिक बॅग, याच्यामध्ये ताक, एक्स्ट्रा पनीर झाल्यानंतर जे पाणी उरतं ते, भाज्यांचा कापलेली भाज्यांची देठं, किंवा एखादं मोठं लग्न लागलं तर पुलाव, गुलाबजामचा पाक, जिलब्या, लाडू, करंज्या, तुम्हाला जे जे मिळू शकतं त्या सगळ्या गोष्टी याच्यात आहेत. या प्रकारचं खत बाहेर पडतं. ओके. आणि बघा हे पूर्ण ट्रान्सपरंट आहे. बरोबर. याला घाण नाही, काही नाही. याला वास आहे हलकासा, पण एवढा पण घाण वास नाही. हे बघा हे, तर हे आपण डायरेक्ट ह्याच्यातून सोडू शकतो. किंवा जे व्हेजिटेरियन आहे तो भाग आम्ही फवारणीलाही वापरतो, कारण त्याच्यामध्ये ताक, वे, भाज्यांचा कचरा, अशा गोष्टी आहेत, गुलाबजाम म्हणजे. आणि नॉन व्हेजिटेरियन आहे ते आम्ही जमिनीत सोडतो. ओके. कारण आमच्याकडे सगळ्या प्रकारचे गिराईक आहेत, व्हेजिटेरियन, नॉन व्हेजिटेरियन. तर त्याप्रमाणे कोणाचंही हे होऊ नये, काय म्हणतात त्याला घाण वाटू नये या दृष्टीने